नमस्कार, मी श्वेता अंकले आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया। सर्वप्रथम पाहूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। बैलहोंगल येथे भीषण अपघात, भरधाव कार मेंढ्यांच्या कळपावर धडकली, 48हून अधिक मेंढ्यांचा मृत्यू। कॅम्प जिमखाना ग्राउंड गोळीबार प्रकरणात आणखी एक आरोपी जेरबंद, मुख्य आरोपीच्या शोधासाठी 2 विशेष पथके, पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली माहिती। कोयना धरणातून 6000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, कृष्णा नदीत पाण्याचा प्रवाह वाढला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रेल्वेच्या चुकीच्या SMS मुळे प्रवाशांचा गोंधळ, वेळेवर सुटली वंदे भारत एक्सप्रेस, प्रवाशांची मोठी गैरसोय। पोलीस भरती प्रक्रियेत गैरप्रकार महागात, दोषींना 5 ते 12 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद, पोलीस आयुक्तांचा कडक इशारा। रिफंडच्या नावाखाली 1 लाखांचा गंडा, गणेशपुरातील नागरिकांची ऑनलाईन फसवणूक, CEN पोलिसांकडून रक्कम फ्रीज। दैनिक तरुण भारतच्या बातमीची दखल, रामघाट रोडवरील खड्डे तात्पुरते बुजवण्याच्या कामाला सुरुवात, मात्र कायमस्वरूपी रस्ता बांधकाम करण्याची अपेक्षा व्यक्त। मुसळधार पावसातही मंत्री सतीश जारकिहोळी मैदानात, गोकाक तालुक्यात विकास कामांचा घेतला आढावा, अधिकाऱ्यांना दिले कडक निर्देश।